नमस्कार, स्वादांची मैफिल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत। आज आपण भाज्यांचे लोणचे कसे बनवायचे हे पाहणार आहोत। ताजे असे हे लोणचे आपण कधीही बनवू शकतो, परंतु हिवाळ्यामध्ये भरपूर भाज्या उपलब्ध असतात आणि थंडीमध्ये हे लोणचे जास्त दिवस टिकते, म्हणून हे खास करून हिवाळ्यातच बनवले जाते। भाज्यांचे लोणचे बनवण्यासाठी आपण ज्या भाज्या घेणार असू त्या आपण सर्वात आधी स्वच्छ धुवून एकदम कोरड्या करून घ्यायच्या आहेत। शक्य असल्यास त्या उन्हामध्ये वाळवून घ्या, तासभर घरामध्येच वाळवल्या तरी चालतील। पूर्ण कोरड्या करून घ्यायच्या आहेत, म्हणजे आपल्या लोणच्याचं शेल्फ लाईफ वाढायला मदत होते। इथे मी पाव कप फ्लॉवर घेतलेला आहे। अशा पद्धतीने मी छोटे छोटे फ्लॉरेट्स त्याचे काढून घेतलेले आहेत आणि याची जी देठं होती ती सगळी बाजूला करून घेतलेली आहेत। गाजरही मी जवळजवळ त्याच आकाराचे कापून घेतलेले आहेत आणि हिरवा वाटाणा। या व्यतिरिक्त यामध्ये घालण्यासाठी मी ते 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या बारीक चिरून घेणार आहे आणि एक आवळा त्या निमित्ताने आपल्या पोटात जाईल तोही किसून घेणार आहे। पाव इंच आलं इथे घेतलेलं आहे, याची साल काढून ते किसून घेणार आहे। आणि आता सध्या बाजारात आपल्याला उपलब्ध असलेली ओली हळद जी फार हेल्दी असते ती सुद्धा मी साल काढून किसून घेणार आहे। हे पहा, सर्व साहित्य आता तयार आहे। तर मसाले आपण कोणते वापरणार आहोत ते बघूया। इथे चिमूटभर हिंग मी घेणार आहे। 2 टेबलस्पून मी तयार लोणचे मसाला घेतलेला आहे। 3 टेबलस्पून तेल, पाव चमचा जिरे, पाव चमचा मोहरी आणि चवीपुरते मीठ। इथे मी हा बाउल पूर्ण कोरडा करून घेतलेला आहे। यामध्ये एक एक करून या भाज्या टाकून घेते। यात तुम्ही हवं असल्यास तोंडली, फरसबी इत्यादी भाज्याही घालू शकता। यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालून घेत आहे। हा मसाला आपण घालतोय। हे सगळं मिक्स करून घेऊया। किती छान कलरफुल हे दिसतंय बघा। सर्व भाज्यांना मसाला व्यवस्थित लागला जातोय। लोणच्यामध्ये तेल गरम करून घालायचं आहे, त्यासाठी मी एक छोटीशी कढई गॅसवर ठेवलेली आहे। यामध्ये तेल घालून घेते। तेल गरम झाल्यानंतर मी त्यामध्ये मोहरी घालून घेतलेली आहे। यासोबत आपण जिरेही घालतोय। चिमूटभर हिंग मी इथे घालून घेतलाय। मोहरी तडतडली आहे, यामध्ये आता आपण मिरच्या तळून घेत आहोत। मिरच्या अशा पद्धतीने तळून घेतल्या म्हणजे त्या लोणच्यात खाण्यात आल्या तर काही जणांना त्रास होतो, कच्च्या मिरचीचा तो होऊ शकत नाही। हे पहा, मिरच्या व्यवस्थित तळल्या गेल्यात। आता आपण गॅस बंद करून ही फोडणी पूर्णपणे गार होऊ देणार आहोत। ही फोडणी आता पूर्ण गार झालेली आहे। ही आपण या भाज्यांच्या मिश्रणात घालून घेतोय। इथे यामध्ये मी अर्ध लिंबू पिळून घेते। हे सारं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हे लोणचे आता आपण 24 तासांसाठी असेच झाकून ठेवणार आहोत। हे बघा, हे लोणचं आता तयार झालेलं आहे। खूप छान वास येतो या लोणच्याचा। हे लोणचं थोडंसं सुकं वाटतंय, म्हणून यामध्ये मी पुन्हा 3 चमचे तेल गरम करून घेतलेलं, गार केलेलं टाकून घेते।
तसं हे लोणचं 8 दिवसातच संपवावं लागतं, त्यामुळे यावर जास्त तेलाचा वापर करण्याची गरज नाही. यातल्या भाज्या अशा कच्च्याच असल्यामुळे हे कुरकुरीत असं खायला खूप छान लागतं. आता हे लोणचं आपण बाटलीत काढून घेत आहोत. हे लोणचं 2-3 दिवस बाहेर टिकतं आणि फ्रीजमध्ये ठेवलं तर 8 दिवसापर्यंत व्यवस्थित राहतं. कशी वाटली आजची ही झटपट आणि चविष्ट लोणच्याची रेसिपी? बनवून पाहणार ना नक्की? हो, आणि बनवल्यानंतर कमेंट्स थ्रू आम्हाला तुमच्या प्रतिक्रियाही कळवा. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर जरूर करा. स्वादांची मैफिल चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर आता लगेचच करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा, म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स लगेचच येतील. चला भेटू लवकरच. बाय.